हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेसनमध्ये आपण इंग्लिश बोलताना केल्या जाणाऱ्या 10 कॉमन मिस्टेक्स बघणार आहोत आणि त्या कशा पद्धतीने अवॉइड करायच्या हे देखील शिकणार आहोत। चला मग आजच्या लेसनला आपण सुरुवात करूया। सुरुवातीस बघूया मिस्टेक नंबर 1। त्यासाठी आपण सेंटेन्स बघूया। आय एम ॲग्री, इनकरेक्ट। करेक्ट काय मग? आय ॲग्री। आय ॲग्री का बरं करेक्ट आहे? मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सेंटेन्स मध्ये ॲग्री हे वर्ब वापरतो तर त्यासोबत एम इज आर हे हेल्पिंग वर्बचा वापर केला जात नाही। आणखी एक एक्झाम्पल बघा आणि क्लिअर समजून घ्या। शी इज ॲग्री विथ मी, इनकरेक्ट। करेक्ट काय मग? शी ॲग्रीज विथ मी, म्हणजे ती माझ्याशी सहमत आहे। चला आता आजची आपली मिस्टेक नंबर 2 पाहूया। सुरुवातीला सेंटेन्स बघूया आणि समजून घेऊया। सेंटेन्स बघा। आय एम हॅव्हिंग अ कार, इनकरेक्ट। करेक्ट काय मित्रांनो मग? आय हॅव अ कार, म्हणजेच माझ्याकडे एक कार आहे। या ठिकाणी मालकी दर्शवण्यासाठी आपण हॅवचा वापर केलेला आहे। मग मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला मालकी दर्शवायची आहे त्यावेळेस फक्त हॅवचा वापर करायचा। त्यावेळेस आपण हॅव्हिंग वापरत नाही किंवा हॅव सोबत आय एम इज आरचा वापर केला जात नाही। आणखी एक एक्झाम्पल याचं बघा। ही इज हॅव्हिंग अ हाऊस, इनकरेक्ट। करेक्ट काय मग? ही हॅज अ हाऊस। चला आता आजची आपली मिस्टेक नंबर 3 समजून घेऊया। सेंटेन्स बघूया। शी डिडंट न्यू अबाउट इट, इनकरेक्ट। करेक्ट काय मित्रांनो मग? शी डिडंट नो अबाउट इट। सेकंड सेंटेन्स का बरं करेक्ट आहे मित्रांनो सांगा? अगदी बरोबर ओळखलं तुम्ही। ज्यावेळी सेंटेन्स मध्ये डीड किंवा डिडचा वापर केलेला असतो तर त्यावेळेस क्रियापदाचे मूळ रूप वापरायचे असते, म्हणून नो हे मूळ रूप वापरलेले आहे। मग हा नियम तुम्ही लक्षात असू द्या, ज्यावेळी सेंटेन्स मध्ये डीड वापरलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला बेस फॉर्म ऑफ द वर्ब वापरायचा आहे। आणखी एक एक्झाम्पल बघायचं। ही डिडंट सॉ मी यस्टरडे, इनकरेक्ट आहे हे। करेक्ट काय मग? ही डिडंट सी मी यस्टरडे, त्याने मला काल पाहिलं नाही। डिडंट सोबत काय वापरलं? सी वापरलेला आहे, मूळ क्रियापद वापरलेलं आहे। सीचा पास्ट फॉर्म सॉ आहे। आता बघूया इंग्लिश बोलताना कुठली चूक केली जाते। मिस्टेक नंबर 4। सेंटेन्स बघा। आय एम गोइंग टू होम, इनकरेक्ट आहे। करेक्ट काय मग? आय एम गोइंग होम। का बरं असं? काय फरक दिसतोय? फक्त टूचा फरक आहे। ज्यावेळेस एखाद्या ठिकाणाचं क्रियाविशेषण सांगितलेलं असेल सेंटेन्स मध्ये, जसं की या ठिकाणी होम वापरलेला आहे, तर होम पूर्वी मग त्यावेळेस टूचा वापर केला जात नाही। हा नियम चांगला लक्षात ठेवा। ज्यावेळेस ठिकाणाचं क्रियाविशेषण असेल तर त्याच्यापूर्वी टू वापरायची मुळीच गरज नसते। आणखी एक एक्झाम्पल बघा। शी इज रिटर्निंग टू होम, इनकरेक्ट। करेक्ट काय मित्रांनो मग? शी इज रिटर्निंग होम। आता इंग्लिश बोलताना केली जाणारी 5वी चूक आता आपण बघूया। मिस्टेक नंबर 5। सेंटेन्स बघा। आय एन्जॉयड टू प्ले क्रिकेट। करेक्ट काय आहे मग? आय एन्जॉयड प्लेइंग क्रिकेट। सेकंड सेंटेन्स कशामुळे करेक्ट आहे मित्रांनो? लक्षात घ्या, सेंटेन्स मध्ये जर एन्जॉय आलेलं असेल तर त्यानंतर येणारं जे क्रियापद आहे त्याला आयएनजी प्रत्यय लावले जाते। आणखी एक एक्झाम्पल बघा आणि समजून घ्या। ही एन्जॉयज टू रीड बुक्स, इनकरेक्ट। करेक्ट काय मित्रांनो मग? ही एन्जॉयज रीडिंग बुक्स। रीडला आयएनजी प्रत्यय लागणार, टू वापरला जाणार नाही। रीड पूर्वी टू वापरला जाणार नाही। आता बघूया मिस्टेक नंबर 6। एक्झाम्पल बघा आणि समजून घ्या। ही सेड मी टू गो, ही टोल्ड मी टू गो। आता तुम्हाला दिसत असेल सेकंड सेंटेन्स करेक्ट आहे। कशामुळे करेक्ट आहे? त्याने मला जायला सांगितलं। सांगितलं म्हणण्यासाठी आपण टोड वापरतो, म्हणाला म्हणण्यासाठी सेड वापरतो। मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला रेफर करून बोललं जातं त्यावेळेस आपल्याला टेल वापरायचं असतं किंवा टोड वापरायचं असतं। त्यावेळेस से किंवा सेडचा वापर केला जात नाही। आणखी एक एक्झाम्पल बघा। सी सेड हिम टू लिव्ह, सी टोल्ड हिम टू लिव्ह। सेकंड करेक्ट आहे। सी टोल्ड हिम टू लिव्ह, तिने त्याला जायला सांगितलं। सांगितलं म्हणण्यासाठी काय वापरणार मित्रांनो? टोड। आता आपण बघणार आहोत मित्रांनो मिस्टेक नंबर 7। त्यासाठी आपण एक्झाम्पल मध्ये समजून घेऊया। आय एम अंडरस्टँडिंग इट नाउ। करेक्ट काय आहे? आय अंडरस्टँड इट नाउ, मला आता समजत आहे। असं ज्यावेळेस आपण बोलतो तर आय एम अंडरस्टँडिंग इट नाउ म्हणत असाल तर ते चुकीचं आहे मित्रांनो, कारण अंडरस्टँड आहे स्टेट होम, त्याला आयएनजी प्रत्यय लागत नाही। त्याचं कंटिन्युअस करताना तुम्हाला ते अंडरस्टँडच ठेवावं लागतं। त्यावेळेस तुम्ही एम इज आर वापरू शकत नाही, त्याला आयएनजी हा प्रत्यय लावू शकत नाही। आय अंडरस्टँड इट नाउ याचा अर्थ हाच आहे की मला आता समजत आहे। मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस स्टेट होम वापरलेला असेल जसे की अंडरस्टँड, तर त्यासोबत तुम्हाला त्याचा कंटिन्युअस टेन्स करता येत नाही। जसं आहे तसेच तुम्हाला ते वापरावं लागते। आणखी एक एक्झाम्पल बघा। ही इज नोईंग द आन्सर। करेक्ट काय आहे? ही नोज द आन्सर। नो पण काय आहे? स्टेट होब आहे, म्हणून त्याला आयएनजी प्रत्यय नाही लागणार। बरेच जण अशा पद्धतीने चुका करतात, हे चुका आपल्याला टाळायच्या आहेत। आता आपण बघूया मिस्टेक नंबर 8। यासाठी आपण एक्झाम्पल बघूया आणि समजून घेऊया। आय लुक फॉरवर्ड टू मीट यू। करेक्ट काय मित्रांनो? आय लुक फॉरवर्ड टू मीटिंग यू। बरेच जणांना वाटतं की टू नंतर आपल्याला मीट वापरायचंय, क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं आहे। पण लक्षात घ्या, सेंटेन्स मध्ये लुक फॉरवर्ड टू जर आलेलं असेल तर त्यानंतर आपल्याला क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावावा लागते।
नियम लक्षात घ्या. सेंटेन्समध्ये लुक फॉरवर्ड टू जर आलेले असेल तर त्यानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचा असतो. आणखी एक एक्झाम्पल बघा आणि क्लिअर करा. ही लुक्स फॉरवर्ड टू जॉईन द टीम. करेक्ट काय? ही लुक्स फॉरवर्ड टू जॉईनिंग द टीम. जॉईन नाही, टू जॉईनिंग, कारण सेंटेन्समध्ये आलेला आहे लुक्स फॉरवर्ड टू. ठीक आहे. आता आपण बघूया मिस्टेक नंबर 9. तयार आहात ना तुम्ही? बघताय ना सेंटेन्स बघा. आय प्रिफर टी दॅन कॉफी. ही इनकरेक्ट आहे मित्रांनो. करेक्ट काय आहे? आय प्रिफर टी टू कॉफी. म्हणजे मी कॉफी ऐवजी टी पसंत करल, चहा पसंत करल. एखाद्या गोष्टीची तुलना करताना सेंटेन्समध्ये जर प्रिफर वापरलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला दॅन नाही वापरायचं आहे मित्रांनो, टूचा वापर करायचा आहे. लक्षात घ्या नियम. सेंटेन्समध्ये ज्यावेळेस प्रिफर वापरलेला असेल तर तुम्हाला टू वापरायचं आहे. कशाऐवजी? दॅनऐवजी तुम्हाला टूचा वापर करायचा आहे. आणखी एक एक्झाम्पल बघा. शी प्रिफर्स आईस्क्रीम दॅन केक. इनकरेक्ट. करेक्ट काय मित्रांनो? मग शी प्रिफर्स आईस्क्रीम टू केक. आईस्क्रीम टू केक. दॅन नाही वापरायचं, टू वापरायचं आहे. इंग्लिश बोलताना केली जाणारी आपण आता शेवटची आजची मिस्टेक बघणार आहोत. मिस्टेक नंबर 10. एक्झाम्पल मधून समजून घेऊया. लेट मी टू हेल्प यू. करेक्ट काय आहे? लेट मी हेल्प यू. काय फरक आहे? फक्त टूचा फरक आहे मित्रांनो. टू हेल्प आणि हेल्प. हा बदल कशामुळे झाला? सेंटेन्समध्ये जर लेटचा वापर केलेला असेल तर क्रियापदापूर्वी टू वापरायचं नाही. आपल्याला लक्षात घ्या. काय नियम आहे? सेंटेन्समध्ये जर लेट आलेला असेल तर आपल्याला बेस फॉर्म वापरायचा आहे, त्यापूर्वी आपल्याला टू वापरायचा नाही. आणखी एक एक्झाम्पल बघा आणि क्लिअर करा. लेट हिम टू एक्सप्लेन. लेट हिम एक्सप्लेन म्हणजे त्याला एक्सप्लेन करू द्या, त्याला स्पष्टीकरण देऊ द्या. लेट हिम एक्सप्लेन. लेट हिम टू एक्सप्लेन म्हणायचं नाही. काय म्हणायचं? लेट हिम एक्सप्लेन. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. आणि हो, अद्याप तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.